या ऐकतील आणि प्रमुख वक्ते श्रीमती स्मिताताई देशमुख या प्राचार्य आहेत श्री शिवाजी आर्ट्स व कॉमर्स कॉलेज अमरावतीच्या, हे आपल्याला लाभणार आहे. आजच्या या प्रीमियर लीगच्या निमित्ताने मला प्रातिनिधिक स्वरूपात आणि एक सामाजिक प्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने आनंद आणि समाधान होतोय. याचं कारण प्रीमियर लीग सुरू झाली, इरेशने कैलासवासी इरेशने त्यात मोठा त्याचा सहभाग होता आणि त्याच्यामुळे सुरू होऊ शकलं. पण पुढे जर आपण एक प्रीमियर लीग 2 भाग असे काहीतरी झाले, पण नंतर मी काही श्रीरामदादा आम्ही प्रयत्न केले आणि त्यातून दोन्ही ग्रुप एकत्र आले आणि आज ते एकत्र लढतायत. त्या अर्थे खऱ्या अर्थाने समाधान हे आनंद हा समाजाला झालेला आहे. तर या ठिकाणी समारोप व पारितोषिक वितरण 9 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. प्रमुख मान्यवर उज्ज्वल निकम साहेब हे उपस्थित राहतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये तो पार पडणार आहे. अजिंक्य रहाणे व भारतीय क्रिकेटर हे त्या ठिकाणी असतील. जालिंदरजी सुपेकर जे आपल्याकडे SP साहेब होते ते आज विशेष महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य आहेत, ते पण उपस्थित राहणार आहेत. आणि डॉक्टर उज्ज्वल निकम साहेब उज्ज्वल कुमार चव्हाण साहेब हे पण या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती देणार आहे. अशी होती की खेळाच्या माध्यमातून समाजातील लोकांचं एकमेकाशी ओळख व्हावी आणि एकमेकाबद्दल व्यवसायाबद्दल एकमेकाच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती व्हावी. आणि पहिल्या वर्षी सुरू केलेल्या 8 टीम्स होत्या आणि आता त्या जवळपास 42 टीमपर्यंत पोहोचलेल्या आहे. आणि खऱ्या अर्थाने हिरेश कदम आणि या सगळ्या मंडळींनी ज्या प्रेरणेने ज्या उद्देशाने सुरू केलं होतं त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की सर्वच समाजाच्या जवळपास प्रीमियर लीग त्याच्यानंतर व्हायला लागलेले आहे. आणि चांगली गोष्ट आहे की या निमित्ताने खेळाच्या माध्यमातून काय ना की सामाजिक एकता होते आहे आणि कुठलेही जे आपण कन्फ्लिक्ट म्हणतो ते सोडवायचे असतील तर खेळ हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे असं मला वाटतं. कारण खेळ भावना सगळ्यांमध्ये आली तर चांगलं खेळबिळीचं वातावरण निर्माण होतं आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये वादविवाद न होता सुटतात. खेळाडूवृत्ती माणसाच्या अंगी आणि मराठा प्रीमियर लीगच्या आयोजकांनी मुख्य उद्देश जो ठरवला आहे हा यातून समाजसेवा घडावी. फक्त मराठा समाजाच्या नव्हे तर संपूर्ण एक जे आपण समाजाचे देणे लागतो, या समाजात आपण जन्माला आलो, या गावात आपण जन्माला आलो, त्या दृष्टीने या पर्वामध्ये 31 तारखेला एक मेडिकल ऑर्थोपेडिक लायब्ररी ज्याला म्हणतो आपण, की जी मेडिकल इक्विपमेंट लागतात, ज्याला आपण खालीवर होणारे बेड म्हणतो सध्या भाषेमध्ये, किंवा वॉकर, कमोड चेअर, वॉटर बेड, एअर बेड, की जे टेम्पररी कोणाला ॲक्सिडेंट झाला, कोणी आजारी पडलं कोणाच्या घरामध्ये, वयोवृद्ध असतात किंवा कॅन्सर असतात, ते त्यांना लागतात. ते विकत घेण्यासाठी बऱ्याच लोकांना अडचण असल्यानंतर त्याचं काय करायचं हा प्रश्न असतो. म्हणून अशा प्रकारची लायब्ररी सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. आणि की जी सगळ्याच कामी त्याच्यामध्ये जी मेडिकल इक्विपमेंट्स असतील जी टेम्पररी लागतात ती अत्यल्प अशा शुल्कामध्ये देण्यात येतील. मला वाटतं तिथे शेवपेटी वगैरे सुद्धा ठेवता येईल. अशी एक ऑर्थोपेडिक लायब्ररी होणार आहे. आणि दुसरी एक व्यावसायिकांची डिरेक्टरी 1 वर्षापूर्वीच ती ॲक्च्युली मोबाईलच्या अँड्रॉइड ॲपमध्ये डिजिटल डिरेक्टरी झालेली आहे. तिचं अपग्रेडेड व्हर्जन आणि सगळ्यांना उपलब्ध होईल असं ते अँड्रॉइडवरती त्याचं देखील लोकार्पण 31 तारखेला होणार आहे. MPLचं आयोजन करण्यात आलेलं आहे. MPL व MCL यंदा एकत्र येत आहेत, काय सांगणार? बघा, आपल्या राज्यघटनेच्या आर्टिकल कलम 14 ते 18 आहे इक्वॅलिटी. मग समाजात ती समानता का राहू नये याच्यासाठी आमचे ज्येष्ठ जे आहेत यांनी ज्या वेळेला हा निर्णय घेतला की एकत्र यावं,
जर समाजामध्ये इंटिग्रिटी दाखवायची असेल तर सगळ्यांनी 2 पावलं मागं पुढं येऊन एकत्र येणं आणि समाजाच्या हितासाठी काम करणं हे गरजेचं असतं. ही काळाची गरज आहे. ती मराठा समाजाने ओळखली आणि MPL ही एकमेव जी सोर्स एजन्सी होती आमची त्याच्याकडे सगळे वळले आणि MPLच्या माध्यमातून जसं समाजात इतर समाजाला मोठे भाऊ म्हणून MPL जसं काम केलं आणि इतरांचं बी समाजाचा पण देणं लागतो ही भूमिका MPLने जोपासली आणि त्यामुळे आता मराठा समाजामध्ये किंतु परंतु न राहता सगळी एकोपाने म्हणून एवढी 42 संघ म्हणजे मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये एवढं एखाद्या समाजाचं एवढं 42 संघ क्रिकेटचे संघ खेळत असते. मी तर म्हणतो की ते जास्त होते परंतु लिमिटेशन दिवसाचं आहे आणि डे नाईट जरी मॅचेस घेतल्या तरी एका दिवसाला 11 मॅचेस होतात. एक मोठं ग्रेट खेळी आपल्याला इथं दिसतंय. धन्यवाद.